ज्या आमच्या बैलगाडी शर्यतीची किंवा सातत्याने बघतो आमच्या समालोचन पॅनलची होत असते, त्याचकरिता आपण थोडक्यात छोटासा प्रयत्न करूया. हॅलो चेक, हॅलो चेक चेक, हॅलो चेक. आलेल्या सर्व बैलगाडा मालकांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ज्या बैलाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते, सन्माननीय कार्तिक किरण शेठ राऊत सिंगमबेडा ग्रुप बदलापूर यांचा सप्त हिंद केसरी लक्ष आला बघा मैदानामध्ये. प्रत्येकी मैदान असेल मग घाटावरचा असेल अथवा बिंजोरचा असेल, या बैलाची चर्चा आपण बघितली आजवर. तो लक्षच मैदानामध्ये धावणारे सप्त हिंद केसरी लक्ष आणि लक्षासोबत धावणारे देवली ग्रुप बदलापूरकरांचा उत्तम शेठ गवली यांचा सप्त हिंद केसरी भारत. भारत आणि लक्षामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. लक्ष देऊन ऐका. आणि गाड्या सुटल्या बिंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या बघा. ज्या जोडीच्या अखंड महाराष्ट्रभर देशभर चर्चा आहे असा सप्त हिंद केसरी लक्ष पळतोय, लक्षासोबत भारत पळतोय. अटीतटीची लढत आहे. जिगर बाज त्याच्यावरती बसणारा मर्दानी जॉकी आहे. ड्रायव्हर भरणा हेराघेराचं काम नाहीये. कार कोणी पण चालवेल, थार कोणी पण चालवेल. 8 पायाचा मळा आहे. याला अकलण्यासाठी मर्दाचा कालीज लागतोय. तो मिलिंद ड्रायव्हर कासगाव आहे. सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते. लढत ही अटीतटीची लढत आहे आणि अखेर निर्वाज वर्चस्व सप्त हिंद केसरी भारत पाला आणि भारत सोबत सप्त हिंद केसरी लक्ष पाला. या दोन बैलांची चर्चा अखंड महाराष्ट्रभर आहे. किरण शेठचं नाव अखंड महाराष्ट्रभर घेऊन गेला लक्ष आणि आता जलवा देखील आपला जलवा दाखवतोय. घ्या गती घ्या तात्या, गती घ्या. महत्वपूर्ण गाडी सोडा पायथ्यावर ना. कार्तिकी किरण शेठ राऊत व सिंगमबेडा ग्रुप बदलापूरकरांचा जलवा देखील पडणार आहे बघा मैदानामध्ये. जलवारी सर्जाची गाडी आहे. घ्या गती. आणि गाड्या सुटल्या बिंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथ्यावरला. सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत सुरू झाली. घरचा साथ पळतोय. सर्जानी जलवाय, जलवा की सर्जा, सर्जा की जलवा. आणि अखेर निर्वाज वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये कुमारी कार्तिक किरण शेठ राऊत व सिंगमबेडा ग्रुप बदलापूर बिंजोरचे गुलाबाचे मानकरी. धन्यवाद. थँक्यू सो मच. क्या बात आहे राहुल जी. जरा जोरदार टाळ्या होऊन द्या. हे होते आमचे प्रथम श्रीमलंग क्रिकेट समितीचे प्रवक्ते आणि त्यानंतर आले ते कॉमेंट्री बॉक्स या क्षेत्राकडे आणि त्यानंतर आता पूर्ण भारतभर ज्यांच्या नावाची चर्चा असते